वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. निंदा करणारा पाप लागत असतात. खुशाल म्हणून महाराज सुखे निंदत आहे जन अंगीचे देखणे लक्षण असं आहे. खुशाल निंदा करू दे, निंदा करणाऱ्याला पाप म्हणून एक अभंग आहे. ते म्हणतात तो क्षपक आहे. निंदकाची तोंडी साबणाची वडी, देहची बासुडी शुद्ध केली. निंदक हा माझा कंठीचा ताईत, त्याने माझे हित बरे केले. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक हा आपल्याला वाटते नसावा. निंदकाचा आपल्याला राग येत आहे, पण निंदक आपल्याला परोपकारी. आपले सर्व पाप निंदक घेत असतो. खुशाल निंदा करू देत जायची लोकाला, पण आपल्याला वाटते निंदा नाही झाली पाहिजे. स्तुती लोक नाही केलं तर आपणच आपली स्तुती करतो, पण स्तुतीनं पाप नष्ट होते, आपले पुण्य नष्ट होते हे आपण जाणत नाही. स्तुती करतात ना लोक आपले, आणि त्यामुळे आपलं पुण्य खलास होते. निंदेनं आपलं पाप जाते आणि स्तुतीनं आपलं पुण्य जाते. आपणच आपलं वर्णन केलं तरी पुण्य नसतो. योग आहे अवघड आहे. योगाची वाटा जे निघाले सुभटा, त्या दुःखाचा वाटा बघाला. पाय लोहाचे जणे जै बोत्रिया पडते खाणे, तै पोट भरणे की मरणे शुद्धी होय. म्हणून समुद्र बाही करणे आजी गेहे, का गगना माझी पाय खुलसे. म्हणजे अशा प्रकारचं योग साधन असलं तरी अवघड आहे. कर्म साधन आहे, पण ते दुस्तर आहे, कळत नाही. पहिल्यांदा कळतच नाही आणि मग घडतही नाही. कर्म धर्म नवती सांग, कर्म धर्म नवती सांग. पुण्या अंगे पतन मोठा उघड आहे. मंत्र चळे थोडा होये वेडा, मंत्र चळे थोडा. योग मार्ग अवघड आहे, कर्म मार्ग हा दुस्तर आहे, म्हणून ही शक्य नाही. तेवढ्या करता म्हणून सोपा मार्ग हा. म्हणून आता आपण मला सांगितलं काही अवघड असतात, काही अर्धवट मार्ग असतात, काही चुकीचे मार्ग असतात. चुकीचेच मार्ग केले फल होईल का? साधन जर चुकीचं केलं फल होईल का? एकाला जायचं होतं कलकत्त्याला, अमरावतीला गेला आणि तिथे कलकत्ता मेलही उभा होता आणि मुंबई मेलही उभा होता. यानं कलकत्त्याचं तिकीट काढलं आणि पलीकडे गेला. इकडून बसावता तिकडून गेला तिकडच्या प्लॅटफॉर्मावर आणि मुंबई मेल मध्ये बसला. आणि मुंबई मध्ये बसला, गेला तो मूर्तिजापूरच्या पुढे. अकोला आलं. हा म्हणे अजून वर्धा काऊन येत नाही? लोक म्हणत वर्धा नाही येणार आता. मग आता शेगाव येणार आहे. हा हा शेगाव असं बरे येईल. शेगाव आला, शेगाव गुजन शेगाव आला. हा मला तर कलकत्त्याला जाणार, तुम्हाला जाणार असेल कलकत्त्याला. कलकत्ता नाही येणार. मग नागपूर यायला पाहिजे. नागपूर नाही आता भुसावळ येत आहे. भुसावळ
असं कसं येतोय? हत्या पाल उसाळ जंग खंडवा केली, गाडी बदली. हा उसाळ कसं काय आलं? असंच येत असते ते. मला तर कलकत्त्याला जाणार, तुम्हाला जाणं असेल कलकत्त्याला, पण कलकत्ता नाही येणार, बंबई येणार आहे. तेव्हा तिकीट बा कलकत्त्याचं आहे का नाही? कलकत्त्याचं तिकीट आहे का? कलकत्ता कसा येणार नाही? मग तिकीट कलकत्त्याचं आहे, गोष्ट खरं आहे, पण तुम्ही गाडीत बसले बंबईच्या. आता कलकत्ता येणार नाही, मुंबई येणार आहे का? सुखलाचे दिसे पंथ, सुखलाचे दिसे पंथ, सुखलाचे दिसे पंथ, सुखलाचे दिसे पंथ. गेले संत जया वाटा, गेले संत जया वाटा, सुखलाचे दिसे पंथ. मार्ग चुकला, चुकलाचे दिसे बंध. चुकीचं साधन केलं तरी फल होत नाही, अर्धवट केलं तरी फल होत नाही. एकादशी केली की वैकुंठ मिळते म्हणतात, पण ते लंगडी एकादश करून वैकुंठ मिळेल का? काय एकादशी म्हणले, एकादशी एकादशी, एकादशीचं फळ काय? म्हणतात दया चंद हरणेची व्रत करी जो ने माने त्याशी वैकुंठीचे पेणे. त्याला वैकुंठात जायला मिळते म्हणे. किंवा एकादशी नव्हे व्रत, किंवा वैकुंठीचा पंथ, वैकुंठाचं साधन आहे एकादशी. पण लंगडी एकादश केली, लंगडी म्हणजे दिवसभर भगरावून सगर बाळायचा आणि संध्याकाळी भाकर खायची, अंधार पडला की. हे लंगडी एकादश. लंगडी एकादश नसते का वैकुंठ? साधन अर्धवट केलं तरी फल होत नाही, चुकीचं केलं फल होत नाही. साधनच केलं नाही तरी फल होत नाही. साधन पाहिजे. साधन विन ब्रह्म होता, लागो पाहे दे ममता, आज प्रबळ तत्वता ब्रह्मज्ञान. साधन पाहिजे, साधनाशिवाय होईल काय? असं आहे. पुत्र प्राप्ती साधन काय? भार्या. लग्न केलं नाही आणि पोरग झालं पाहिजे म्हणजे. एकान देवीला नवस केला, जमीन होती 200-300 एकर, पण त्याला पोरगच नव्हतं. बसला देवी चक्र मारत, गरागर गरागर देवी चक्रात टाकली त्यानं. ती पडली, तिले गिऱ्हाईकच नव्हतं, झाले प्रसन्न. परम ऋणेश्वर काय पाहिजे माग म्हणे, काय पाहिजे? मग वर मागायला तो म्हणे पोरग पाहिजे. तथाच तू देवी म्हणले, होऊन जाईन तुला 12 महिन्यात. ज्यानं 2 वर्ष वाट पाहिली, काय त्याला पोरग झालं नाही. पुन्हा आला, पुन्हा प्रदक्षिणा करत बसला. जैल वाटलं जुनच गेलंय काय, पुन्हा पुन्हा प्रसन्न झाली. वरंग रोही काय पाहिजे माग म्हणे. तो म्हणले पोरग. लेका मागच्या वेळेला पोरग, आता पोरग का उतळायला होता का? जरा भिंतीवरले बोर्ड वाचत जा. अगला बच्चा अब नाही. हा काय काय तुला काय काय दिसते का नाही? बोर्ड वाचत जा. पाळणा लांबवा. एका बहादरान लांबवला तर जमीनला टेकून गेला. काय म्हणलंय असं कसं काय? हे पाळणा इतका तुम्ही भुईला टेकवला, तर पोराला झोका कसा द्या? मला म्हणायचं काम नाही, भितखंडावर वाचा काय तर. पाळणा लांबवा, हा असा लांबवला. काही बहादर अशी असतात. 2 पाळण्यात अंतर ठेवा. तर लेखाने या खानात एक चांगला आणि या खानात एक चांगला. अंतर आहे का? नेट नेट आहे का? धडक नाही झाली की झालं जायची. शाबास, ह्यो अंतर आहे. कसा अर्थ करतील धन्य लोकांची. भिंतीवर लिहिलं होतं कुटुंब लहानचं सुखमान. एका बाजारात पाहिलं झालं, हा हा बराबर आहे झालं, म्हणून तर आपल्याला सुख होत नाही. बरोबर आहे, त्याचं कुटुंब लहान पाहिजे सुख व्हायला. आपलं कुटुंब डोंगर आहे मोठं. त्यानं पैसाच होता. एकानं 14 वर्षाचं पिल्लू बघून आणलं बायको. लोक म्हणतात हे सोपलं काय? संसाराचं लग्न म्हाताऱ्याचं काय? तुमची नाच सोपताय, मला म्हणायचं नाही. अरे राजा, मी काय आपल्या मनाने केलं ते भितखंडावर वाचलं. मला खूप सुख पाहिजे म्हणे महान. मग मी म्हटलं झालं महान सुख काऊन होत नसेल?
मग म्या बरोबर ते वाचलं कुटुंब लहान सुखमान. त्याला पहिलं कुटुंब मोठं होतं म्हणून म्या हे लहान कुटुंब करून आणलं. म्हणजे आपल्याला काय म्हणजे असं त्यानं देवी म्हणली, अरे मी तुला मागच्या वेळेला आशीर्वाद दिला, पुन्हा आणखी नाही म्हणलं. झालं नाही ना, झालं ना, इम्पॉसिबल, अशक्य आहे का, आमच्यावर फेल जात नाही, माझी हवा देखील फेल नाही म्हणे, त्यावर फुल दैवत आहे म्हणे, मी घर दिलेलं होणार नाही म्हणे. झालं नाही तर तुला भरोसा नशीन. देवी म्हटलं चाल माझ्या घरी पाय पोरगा आहे का. देवीनं डोकसं खाजवलं, ह्याला पोरग काढून नशीन झालं होतं तिले डोकसं. अरे म्हणे तुला बायको बिको आहे रे म्हणे, अजून तर लग्नच झालं नाही. लगा लग्न आहे तर देवी पोरग कुठलं दे. विठ्ठल 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 साधन पाहिजे, बिना साधनाचं फल होत नाही. साधन चुकीचं करून फल होत नाही, अर्धवट करून फल होत नाही, अवघड घडत नाही. म्हणून तर तुझं भावा आहे देव, तर या तुला भाऊ पाव, तुला भाऊ पाव, तुझं भावा आहे देव, तुला भाऊ पाव, तुला भाऊ पाव. सोपा उपाय देव प्राप्तीचा. तुला देव पाहिजे का, भावी गावे गीत, श्रद्धा ठेवून भजन करा. शुद्ध करण्या चित्त, चित्त शुद्ध होते कर्मानं. निष्काम कर्म केलं चित्त शुद्ध होते. अजय शुद्धम कामादिरहितम असं अंतकरण होते, कर्मान होते. म्हणून शुद्ध करण्या चित्त, तुझं भाव आहे देव, देव पाहिजे सोपा उपाय. तर या तुझं झालं का, एवढा उपाय नाही आणखीन आहे. आता कोणता उपाय. माणसं काय करतात, परमार्थ करतात, पण याची निंदा कर त्याची निंदा कर, तो असा अंतवादच आहे. काय साधं राहिल्या गेलं राहिले नाही वाद करा. आता कायच्या कामात म्हणजे काय, आता आम्ही का भामच्या वगाले. लोक आम्हाला साधू समजतच नाही. काय करावं म्हणजे लोक आम्हाला साधू म्हणतील. काय काय सोंग करावं, हो काय टपर बसून घ्यावे तोंडाले, काय करावं मोठा अवघडच आहे. गेले बा साधून, आता काय साधून साधू. बर म्हणजे श्रद्धा तयार होत नाही. म्हणून ते म्हणतात आपण काय करतो, निंदा करतो, परमार्थ करतो, पण याची निंदा कर त्याची निंदा कर. निंदीशिवाय माणसाला होतच नाही. साधू साधूची निंदा करताय. कबीर म्हणतात भगत की भगत, भगत की भगत निंदा करे वो भी साला गद्दा है. निंदा साधू साधूची करते म्हणे, करत दोन्ही. निंदा हका नांदा का निंदका भाषी येते असे जे बाबे नसतोच. बाप आपल्या घरी येते, काम नाही, पार्सल आहे ती पार्सल येते. एक साधू होता, महात्मा होता, सज्जन होता, आणि त्याच्या मनात काय आलं कोणाच ठाऊक. आयुष्यभर बिचारा परमार्थ गेला. शुद्ध होता अंतकरणानं, पवित्र होता, सुचिर होत होता. पण काय केलं त्यानं, गेला गावात बाजारात म्हणा वेश्याकडे गेला. 2 वेश्या. त्यांनी सांगितलं काय रोज घेता. आमच्या बरोबर हिंडायचं तुम्ही दिवसभर. काय रोज. दिवसभर तुमच्या ताब्यात राहणे. हो 500 रुपये लागतील. 500 हा 500 घ्या. दोघीले 500 कबूल केले. पुन्हा गेला टांग्यावाल्याला, हे टांगा दिवसभर काय. तो म्हणे अहो मी रोजचे 500 रुपये कमावतो, 500 रुपये घे म्हणे. पुरा टांगा गल्ली गल्ली हिंडा लागेल म्हणे. लाऊडस्पीकर वाले काही गल्ल्या सोडतात, तसं सोडा नाही लागणार. बारीक चिरीक गल्ली हिंडा लागल. हा आम्हाला 500 रुपये भेटले, कुठून चाला. बर टांग्यात 2 बाजूने 2 वेश्या बसवल्या. साधू बुवा मोठा टपोऱ्या महाराज, आणि दोन्ही वेश्याच्या गळ्यात हात टाकले.
आणि सारा या गल्लीनं त्या गल्लीनं. मग काय लोक, वा तुमचा साधू, वा तुमचा साधू, हो हो तुम्ही तर भला साधू आहे. काय लोक निंदा करतील. मग काही नाही. तर त्या जनाबाईनं थोडी निंदा. जनाबाईचा विठोबाचे हार तुझे सदनी काही आला. जेव्हा तळायला गेले, जेवण हार ठेवून दिला, आपल्या कंशात तिथे ठेवून दिला, पण तिची वाकही घेऊन गेला पटक्या. आता तिनं लाख सांगितलं, कोण ऐकते. आणि जन पाहत तर देवाच्या गळ्यात कंठा नाही, गमछाही नाही. अरे काय झाला, वाकळ पण, अरे जनीची आहे. गेले तिच्या घरी शोधाला, हार होतात जनी चोटती. हा तू तर भली म्हणत ते जनी साधू आहे. हा काय ना तुझी संतीन, काय नाव ठेवणार लोक. बाबा बाबा बाबा, जनी चोट्टी जनी चोट्टी. काय म्हणतील, हा साधून संतीन पोह्या केल्या 2-3. एक पोळी कच्ची, संतीन मोठी लुच्ची. आज म्हणजे साधू झोपायले तर असं असलं की छानच भेटते चांगला. निंदा. साऱ्या गावात जनाबाईला हिंडून आणलं. सुळावर द्यायचं ठरवलं होतं म्हणे. असे दंड बांधले, जनाबाईला हात बांधून साऱ्या गावात फिरवलं पंढरीत. जनाबाई म्हणे, देवा अरे मी काय हात फोरला का, आणि माझ्यावर ही आपत्ती. असं आहे अपमान अशा प्रकारचा साऱ्या गावात. चंद्रभागेत नेलं, सुळावर द्यायचं. शेवटी जनाबाई चिडली. वा रे वा, आम्ही काही कशात नाही, त्या म्या हात चोरला नाही, देवच विसरून गेले, पण पुन्हा मला सुळावर आणि साऱ्या गावात मिरवणूक. निंदा. देव भक्ताची मुद्दाम निंदा करत असते. हा देवाचाच पाहिजे असते, आपल्याला समजत नाही. त्याच्यातून काय ते गुह्यतमम याचं पाप वाटप होते. वेदात आलेलं आहे. दुसरं पापकृत्यान. पापकृत्य म्हणजे साधून जे काही पाप केलं असेल त्याचा ते द्वेष करणारे, निंदा करणारे जात असते. वेदात असं वाक्य आहे. दुसरं पापकृत्यान असं आहे, त्याचा द्वेष करणाऱ्याला त्याचं पाप जात असते म्हणे साधूच. ते आलेलं आहे उपनिषद. अश्वईवर होमाने, ज्याप्रमाणे तो घोडा लोळतो, अंग झटकतो, तो म्हणले या ठिकाणी विहाय पाप पुण्य, इथे तो पाप पुण्य टाकतो. पाप पुण्य टाकून मुक्त होत असतो म्हणे. काही ठिकाणी असं आलं, विरजा नदी आहे, विरजा नदीत तो सर्व पाप पुण्य धुवून मग मुक्त होत असतो. काही असं आलेलं आहे. काही ठिकाणी असं म्हणले, असं आहे तस्य दायम पुत्रादे, हे त्याचं धन आहे, पोरं बायका मुलं घेतात, आणि त्याची जे काही पुण्य आहे त्याची सेवा करणारे घेतात, आणि त्याचं जे पाप आहे त्याचा मत्सर निंदा करणारे लोक वाटून घेतात. अशा प्रकारचा पाप पुण्य धुवून मुक्त होत असतो. म्हणून कदाचित जनाबाईचं म्हणा पाप संपायचं, किंवा आमचं बी तसंच दिसते. असं आहे, बरोबर वाटत होते. त्यानं त्या साधूनं 2 वेशीच्या हात टाकले, साऱ्या गावात गल्लीन गल्ली गल्लीन पायव्या साधू, पायव्या सुद्धा भली जास्त वाजा पथिले. झालं आता बोयना, आता काय करावं, आम्हाला माहित आहे का हा असा होईल. काय म्हणजे लोक म्हणती बुवा बुवा नकडे गुलामाचा कावा. तरी निंदा पुऱ्या गावात सारा हिंडूला. आणि एका गल्लीन चालला. एक महाराज होता, दुसरा एक महंत संत आपला पूजेला बसला होता, ध्यान धारणेला. त्याची बायको घर झाडलं आणि केर पुंजा असा बाहेर टाकायला अंगणात आली. हा महंत साधूबा 2 वेश्याच्या गळ्यात हात टाकून टांग्यात बसून आला. तिने पाहिलं, अजब आहे बाप्पा, एवढा कीर्तन्यान, एवढा महाराजन, बाप्पा रे हा कसा वाया गेला. आता केर जरा सुन तशी टाकली, पळत गेली. पण नवऱ्याला धरलं, खरं खरं तुमचा साधू पा, तुमचा साधू पा, तुमचा साधू पा. ओढत आलेलं नवऱ्याले दारात, बा म्हणे तुमचा साधू. तो म्हणे रांडे, तुला एक सोंबे धंदे कोणा सांगितले होते व तो पूजा करता करता आणलं. हा त्याच साऱ्या गावात पाप वाटप झालं. 2 टोपले राहिलं होतं. एक तुझ्या डोक्यावर आणि एक माझ्या डोक्यावर 2 टोपले. तुला आगं पण कोणा सांगितला होता म्हणे फुकट एक टोपलं पाप आलं माझ्या डोक्यावर. म्हणजे पाहण्याने पाप लागते.
ऐकण्याने पाप लागते, बोलण्याने पाप लागत असते. बोलले हे भीष्माचार्य नाही, भगवान बोलले भीष्माचार्याला. भीष्माचार्य म्हणले होते, देवा मी आता जन्मात पाप केलं नाही, पापाचंच फल दुःख आहे. मी 40 दिवस सारखं बाणाच्या टोकावर सुई केवढी टोचत बुवा, काटा अंगात असला तर केवढा त्रास होते. काटा असू द्या एवढा किती चालते हो. आणि भीष्माचार्याला काटा अंगात, बाण इकडून निघले. तुम्हाला भीष्माचार्याचं तुम्ही भारत ऐकलेच नाही, इतके बाण होते. भीष्माचार्याचे वाक्य, मुसलानी घ्रंथी माघ मासे गवाईव अर्जुनसे मे बाणा नेमे बाणा शिखंडिना. मुसलानी घ्रंथी माघ मासे गवाईव. माघ मासे गवाईव, माघ मा म्हणजे करकोटी, शेगवा म्हणजे तिचे पिल्ल. तिचे पिल्ल जसे पोट फाडून बाहेर येतात त्याप्रमाणे अर्जुनाचे बाण असले पाहिजे, शिखंडीचे नाही. काय एवढे भारी, अर्जुनाचे बाण आर पार इकून जायचे तिकडे निघायचे. भीष्माचार्याला असं म्हणतात, ज्याप्रमाणे मोराला पिसारा असतो असे भीष्माचार्य चारी बाजूने बाण होते, एकाच बाजूने नाही. चारी कोणी अंगावर पडला तर बाणावर चिरभर जागा नव्हती राहिली. भीष्माचार्याला किती अर्जुनाने बाण टाकले अर्जुनाच्या भीष्माचार्याच्या अंगावर. असा एक दिवस का सर्व अंगात बाण आरपार असे. मोराचा पिसारा जसा चारी बाजूने मोराला पिसारे असावे त्याप्रमाणे असा कोणी अंगावर असला तर बाणावर. आणि त्या बाणात 40 दिवस असं 42 दिवस भगवान गेल्यावर देवा हे मला केवढं दुःख, मी किती भोगत आहे. देवा मी तर पाप केले नाही. भीष्माचार्य म्हणले, मला कळतंय तेव्हा तर मी काहीच पाप केले नाही देवा. आणि दुःख तर पापाचं फल आहे. मला फार 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 त्या बाणाचा वेदना थोड्या का, एक बाण होता का, हजारो बाण मोरासारखा दिसत होता ना, मग एक बाण होता का, मग किती दुःख आहे देवा, मी किती दुःख भोगतो. मग त्यावेळेला भगवान म्हणले, अरे तू पाप केलं नाही, पाप केल्यानंच पाप होते, तुला कोणी सांगितलं. अरे पाप पाहिलं तरी पाप होतंय, पाप बोललं तरी पाप होतंय, पाप ऐकलं तरी पाप होतंय. पाप ऐकलं, ऐकत जाऊ नका. आणि काचे काणी गुणादोष मनानाने, गुणादोष मनानाने, गुणादोष मनानाने. आणि काचे काणी गुणादोष मनानाने, गुणादोष मनानाने. तू पाप केलं नाही, पण पाप पाहिलं का नाही. द्रौपदीचं वस्त्र हरण होत असताना तुझ्या समोर झालं का नाही. आणि तू नाही शोधलं द्रौपदीचं वस्त्र, पण पाहिलं का नाही डोळ्यानं. पाहण्याने पाप होत असते. तुला कोण सांगितलं की केलं म्हणजेच होत असते. पाप पाहिलं तरी पाप होत असते, पाप बोललं तरी पाप होत असते, पाप ऐकलं तरी पाप होत असते. म्हणून तुला ते द्रौपदीचं वस्त्र पाहिलं त्याचं फळ आहे तुला. ऐकत जाऊ नये म्हणून म्हणतात. आणि काचे काणे गुणा दोष म्हणा नाणे, दोष म्हणा नाणे, गुणा दोष म्हणा नाणे. आणि काचे काणे गुणा दोष म्हणा नाणे. तुझे भावा आहे देव, पाशी येती अशेषही पापे. निंदा करणारा पाप लागत असतात. खुशाल म्हणून महाराज सुखे निंदत आहे जन, अंगीचे देखणे लक्षण. असं आहे, खुशाल निंदा करू दे, निंदा करणाऱ्याला पाप म्हणून एक अभंग आहे. ते म्हणतात, तो क्षपक आहे निंदकाची तोंडी साबणाची वडी, देहची बासुडी शुद्ध केली. निंदक हा माझा कंठीचा ताईत, त्याने माझे हित बरे केले. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक हा आपल्याला वाटते नसावा. निंदकाचा आपल्याला राग येत आहे, पण निंदक आपल्याला परोपकारी. आपले सर्व पाप निंदक घेत असतो. खुशाल निंदा करू देत जायची लोकाला, पण आपल्याला वाटते निंदा नाही झाली पाहिजे. स्तुती
लोक नाही केलं तर आपणच आपली स्तुती करतो, पण स्तुतीनं पाप नष्ट होते, आपले पुण्य नष्ट होते हे आपण जाणत नाही. स्तुती करतात ना लोक आपले, आणि त्यामुळे आपलं पुण्य खलास होते. निंदेनं आपलं पाप जाते आणि स्तुतीनं आपलं पुण्य जाते. आपणच आपलं वर्णन केलं तरी पुण्य नष्ट होते. असं वर्णन आहे कथा पुराणात. एक इंद्र झाला होता, या इंद्रावर काही आला होता आरोप, म्हणून हा इंद्र म्हणजे जरासा कामावून दूर झाला होता, म्हणून दुसरा जग असा आला स्वर्गात. आणि आता हा तो स्वर्गातून आता खाली आला पाहिजे, त्याच्याकरता काय करावं. म्हणून हा जो जुना इंद्र होता तो गेला का, तुम्ही कसं काय स्वर्गाला आले, तुम्ही काय पुण्य केलं असं. मग तो फार मोठेपणा सांगू लागला, आम्ही असं केलं, आम्ही हरिद्वारला गेलो, आम्ही तिथे पंगत गेली, तिथे साधू घातले, तिथे घातले म्हणजे मोरीत घातले का जीव घातले का ऐकून असतो. म्हणजे आपला मोठेपणा, इथे यज्ञ केला, तिथे होम केला, तिथे व्रत केले, असे उपास केले, तसे तापास केले, म्हणजे आपण सांगतो ना आपला मोठेपणा. आम्ही असं केले, आम्ही तिथे दान केलं, आम्ही धर्मशाळा बांधली, आम्ही अमुक अमुक पुण्य केलं, पंढरपूरला पंगत गेली, पुण्य तैसे साखी निपजले दान पुण्य. आपण केलेलं पुण्य जाहीर करतो. आम्ही असा उपास केला, आम्ही इतक्या अशा निर्जला एकादशी धरली, आम्ही इतक्या पंढरीच्या वाऱ्या केल्या, आपण आपलं जे पुण्य ते वर्णन केलं की पुण्य संपत असते. तसं त्या इंद्रानं मी अमुक अमुक केलं, इतके कर्म केले म्हणून आता इंद्र झालो असं म्हटल्याबरोबर त्याचं पुण्य संपलं. आणि लगेच त्याला चला खालं तू आत्ताच आलो ना, आत्ताच आला ते काही नाही उदार म्हणजे उचलला. अजून गादीवर बसाच राहिलो मी, मला ढोंगांचा त्यागो द्या उदार खाले. बाप्पा कसं काय झालं, पुण्यानं आलं ना आता खाली निदान बसही देत नाही, म्हणजे कसं काय झालं. तुम्ही आपलं पुण्य वर्णन केलं, म्हणजे आपलं पुण्य आपण वर्णन करणं म्हणजे खलास करणे आहे का नाही. पुण्य वर्णन करणे चुकत आहे, म्हणून असं म्हणलेलं आहे की तो मूर्ख आहे. आता 5 मूर्खात त्याची यादी असं आहे ना, म्हणजे 5 मूर्ख सांगितलेले. खाता खाता हसाय एका ठिकाणी, म्हणजे काल श्लोक आहे तो, खादन्न गच्छामि हसन्न जल्पे गतन्न शोचामि कृतन्न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन किम कारणं भोज भवामि मूर्खः. तो म्हणलं हसन्न जल्पे म्हणजे वल्गना आपली आपण करीत नाही, मुद्दा आपला इतके हसत हसत म्हणजे आपला परोहिवाद म्हणतात, आणि तो काही बोलल्याशिवाय जमतच नाही. सांगतेच मनुष्य आमचे अमुक ग्रंथ झाले, इतके आम्ही ग्रंथ पाहिले, या बाकडे शिकलो, त्या बाबा हे भाद्रा घाले लागते. पण काय करावं मास्टरला कळते, पण तुका म्हणे कळे परिबळे होता ती आंधळे, माणसाला राहत नाही. मोठा अवघड आहे फार. म्हणून ते म्हणतात आता वल्ग नाही करू नये. लोकांना निंदा केली असताना आपलं पाप जाते, म्हणून म्हणतात आपण निंदा केली आपल्याला लागते. आणि का जे काणी कोण दोष म्हणाणी तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. किती झाले 2. एक भावे गावे गीत चित्त शुद्ध करून भजन, दुसरं साधन कोणाची निंदा भटकी करायची नाही. देव पाहिजे का कोणाची निंदा करू नका, तर तुम्हाला देव. सोपं साधन आहे. निंदा करणं काय अवघड, न करणं अवघड आहे का. निंदा करणं भारी आहे, कारण मार खावा लागल. निंदा करणं त्यानं ऐकलं की झोडपे खावा लागतात. अब तो टोले बी आहे, अब तो टोले बी आहे. ते निंदा करणं सोपं असते काय, मार खायचे लक्षण आहे. बर पण सोपं आहे का निंदा न करणं. आणि का ठिकाणी गुणदोष म्हणाणी. पुन्हा तिसरं साधन सांगतात, तुला जर देव पाहिजे आहे हो मग काय कर, मस्त कठीण
मस्तक ठेंगणा ते समोर होत, पण मला ध्यान नाही राहत. समोर घड्याळ टांगलेलं आहे एका फळानं, म्हणजे ते अनिरुद्ध महाराज चालल्याजवळ त्यांचं गाव कडवंची, त्यानं घड्याळ साखरीन झाकून ठेवलं पाहिजे. म्हणजे बुवाले 2-3 घंटे 4-5 घंटे कीर्तन करून घ्यायचं होतं, त्याला साखरनं झाकून ठेवलं. अरे म्हणलं ते नाही झाकलं तरी मा पुढे लावला तरी मला दिसत नसते. ते झाकायचं काय काम होतं? हे बा आता यांना ते समोरचं दिसलं नव्हतं मला. असतो तुला देव पाहिजे काय? मस्तक ठेंगणा करी संताचे चरणा. तुला देव लागत असेल तर संत शरणांगती कर. साधूच्या पायावर आपलं डोकं ठेवलं पाहिजे. असं म्हणजे नमस्कार, याचा अर्थ प्रवीभा. संताविषयी संतापाशी बहु असावी मर्यादा. संतापाशी बहु असावी मर्यादा. फलकटाचा धंदा उरफोडी. मर्यादेने वागलं पाहिजे. पण साधू पाहिला की लोकांनी त्या साधूशी उग्रट वागतात. मोठे साधू दिसला, कुठे असता महाराज? सारे लोक सोडले ना, आमचंच काय बाजरे पाळायला बसला का? हा, तुला काय एवढं कुठे असतो? आम्ही मसनात असतो, तुला काय घेणार? कुठे असता महाराज? आम्ही आमच्याच गावले असतो. तुमच्याच गावला? पण कोणतं गाव? अमुक. काय करता? हजामपट्टी. आता तुला काय सांगाव? काय करता? भजन करतो बा, कथा कीर्तन काहीतरी देवधर्म करतो बा, वारी बिरी. तुम्ही सारा महाराष्ट्र बुडवला. हो, तुम्ही होते म्हणून वर काढला. हे जे आहे वर आता हे तुमच्याच मुळे बरोबर आम्ही बुडवला महाराष्ट्र. बर, आणि म्हणजे पुन्हा असे बाजरे पाहतो. हे असं माळ घातली ते काय होते? हे चंदन लाल मोठी माळ घातली. हो, आमच्या वरात माय म्हणतात, पंढरपूरच्या भागाला माळ म्हणतात. आता माय घातली म्हणणं बरोबर आहे? बाप घातला माय घातली म्हणणं चांगला आहे का? मोठी माळ घातली. हो, आमच्या सकारामबाची गोष्ट सांगतात. चिंचोली नावाचं एक गाव होतं, तिथे गेलते ते. आणि मग एका मजाक करणाऱ्यानं, आता बुवाच्या गळ्यात 2 माळा होत्या सखाराम महाराजांचे, आणि 2 माळा होत्या. ते गाव फार लेखाचं चिताल. आणि अशा गावात मुद्दा म्हणते म्हणजे आपल्या धर्माचा, वारकरी संप्रदायाचा प्रचार करता जात होते. 2 माळा हट्टा पोऱ्या. आणि मग आला एक असा उल्फत्या, बुवा तुम्हाला 2 माळा? हो बुवा आहेत 2. पिंपळाच्या पारावर बसले होते. 2 माळा? हो 2 आहेत. कारण एका मायावर तुमच्या बापाचं भागलं नाही काय? तुमचा बाप लय बदमाश होता. अरे बापरे, 2 माया? बर, मग सखारामबाई काही कमी नव्हते. ते म्हणले, हे बा माया 2 माया पण माझजवळ आहे. बर, बाप कुठे गेला? 2 माया आहे म्हणे तुमच्या घरात, पण बाप कुठे गेला? मग बाप, मग सखारामबाई, का रे तुही माय कुठे आहे? दाखव पहिले. माया 2 माया मा संघ घरात घेऊन येतो. तुही माय कुठे आहे? लेका तुही माय गाय पाय, मा बापही गाय पाय. साले कुठेतरी पळून गेले. चला आपण जाऊ त्याला पाहायला. बाप बोलायचं का वाकडे तिकडे साधूला? काहीतरी म्हणती महाराज घातली. बापा महाराज मोठं चंदनच लावलं. हा 9 एकर 13 गुंठे तुला वावरात आलं का बुवा? कशा करता अशा प्रकारचं करायचं? म्हणून संतापाची बहु असावी मर्यादा. फलकटाचा धंदा उरफोडी. साधूशी नम्रपणा असला पाहिजे. साधूच्या कधी अशा प्रकारचं, आणि प्रविभाव ज्याला म्हणतात, असं संत शरणांगती. संताला शरण जावं, संताशी शरण जावे. अरे संता शरण गेल्याने काय होतंय? 184चा फेरा चुकतो. हे ज्ञान तुला कोठून प्राप्त झाले? ज्ञान देवणे निवृत्ती प्रसादे कळाले. असे म्हणून संत शरणांगती पाहिजे. 3ऱ्या चरणात सांगतात, साधू वाचून देव मिळत नाही. देव जर लागत असेल तर तुम्हाला व्हाया साधू जावं लागेल. आम्ही डायरेक्ट जाऊ, डायरेक्ट येतच नाही ते व्हाया साधूच्याच भेटते.
साधू शिवाय देव मिळत नाही. तुम्हाला देव पाहिजे असेल संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही. पाठी लागला कार जातो खातो कर करा. पाठी लागला कार जात खातो कर करा. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. असे साधू शिवाय देव मिळत नाही. म्हणून ते म्हणतात तुला देव पाहिजे का तर मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. म्हणजे आपलं डोकं त्यांच्या पार ठेवलं पाहिजे. जहरी महाराज असं हातानं लांबूनच आता खरा नमस्कार पार डोकं ठेवलं पाहिजे. आता अलीकडे ते बंदच झालं. त्या शिकलेल्या पोरी कधीच आपल्या सासूच्या सासऱ्याच्या डोक्या पार डोकं ठेवणारच नाही. दूर नमस्कार करतात ना असं सासूले नमस्कार माझ्याशी गाठ आहे माझ्याशी गाठ आहे. नमस्काराची काय मजा काय. चला विठ्ठल विठ्ठल. आता काय तुझ्या डोक्याचे पार ठेवलं का इलेक्ट्रिक करंट शाक बसते का तुला. मस्तक ठेवणं पार नमस्कार. आता काय हाताळ्या काही हिताळ्या नव्या नमस्कार हिताळ्या नमस्कार हातानं. त्या याच्यात सांगितलेलं आहे की जो एका हाताने नमस्कार करत असाल त्याचा हात भुजेपासून तोडायला सांगितलं. तुमचे तोडणार नाही म्हणा कोणी पण शास्त्रात नमस्कार कसा करावा हे सांगतात. मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. पलीकडे ते आता पोलीस दरबारी वगैरे ते मिलिटरीचे नमस्कार करतात कसं माहिती आहे तुम्हाला. म्हणजे असं तंगडी तंगडी लगा लाचीचा नमस्कार गजायचा असते व हे गद चिकून येते त्या गदा चिकून येते. हे त्याला टापा मारते त्याच्या टापा मारते वाचिक वाचिक. लाचीचा नमस्कार गजायचा माणसाचा नसते. विठ्ठल विठ्ठल हो हो. म्हणून त्याच्या करता मस्तक पाया ठेवलं पाहिजे. मस्तक माझे पायावेळी मस्तक माझे पायावेळी. मस्तक माझे यावर करी संतांच्या पायावेळी पायावेळी. करी संतांचे चरणा तुझ व्हावाय देव तरी सुलभ उपाय. कोणा आणखीन झाले का आणखीन आहे उपाय कोणता. वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन. आहे देव
वेचीचे वचन चांगलं बोलत जावं. मुखातून कधी अशुची अपवित्र भाषा येऊ नये. वाईट शब्द मुखातून आपले येऊ नये. चांगला शुभ. अशुभ न बोलावी वाचा, संगण धरावा दुर्जनाचा, करी संताचा दायात. वाईट शब्द तोंडातून येऊ नये. महाराज म्हणतात, मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड. आता लग्नाच्या वेळेला रांड म्हणायचं का तिला? नवरीला त्या रांडीला आणा. नवरी आणा की आता सूर्य आहे नवधू हा लगाचा पा हा शब्द वापरते. पण जाळा नवऱ्याचे तण याला भुजा. अरे बाळा, लग्नाच्या वेळेला आता कसा बोलतोस तू? तू काय म्हणता हे गधा आहे लगाचा हाकला आला पहिले. तू काय म्हणे खरा येतो या दूर करा. त्या गधा हाकायला याला कोणत्या वेळेला काय समय न कळे, काय उपयोगी वेळ आहे, कधी काय बोलावं हे याला कळत नाही. म्हणजे अशुभ न बोलावी वाचा. तुम्हाला जर जीव पाहिजे तर तुम्ही आपल्या तोंडातून वाईट शब्द कधी काढू नका. चांगले शब्द. पोरा बाळाशी तरी आपण नीट बोलतो काय? पोरग जर बाहेर खेळत असलं त्या पोऱ्या नार्या उन्हात काय खेळत, घरात मार. घरात खेळ म्हण मरकाल म्हणत, पण घरात आला तळकन मेला. बसली बोंबल तू मनात मार मेला. आता बरं झालं काय म्हणून असं अशुभ शब्द काढू नये. अशुभ न बोलावी वाचा. म्हणून म्हणतात की शब्द आपल्या मुखातून कधी वाईट निघू नये, कोणालाही वाईट निघू नये. म्हणून ते म्हणतात वेचीचे वचन. असं बोलावं दुसऱ्याचा समाधान बिघडू नये. जेणे राहे समाधान. असं ऐकतच राहावं वाटलं पाहिजे दुसऱ्याला. असे शब्द उच्चारावे मधुर गोड अशा प्रकारचं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात अप्रियम. असं असत्यम अप्रियम. असत्य बोलू नये आणि अप्रिय बोलू नये. म्हणून असं आहे त्याला गोड वाटावं. असं आहे ऐकोठाचा कौतुके कानाचे जिनेगती मुखे. असे शब्द बोलावे. म्हणतात अशुभ न बोलावी वाचा. पण म्हणतात आणि वेचीचे वचन जेणे राय समाधान. म्हणलेले जयाची निसंगे समाधान भंगे, अहम अकस्मात येवणी लागे, तया संगतीची जनी कोण गोडी, जया संगतीने मती राम जोडी. असतो कसं बोलावं? चांगलं बोलावं. तुम्हाला जर देव पाहिजे तोंडातून अपवित्र शब्द आपल्या येऊ नये. म्हणले अपवित्र वाणी एक वेळ बोललेला आणि गर्गत चुकला गणिताची. तो महामळ भट पहिले देवाची निंदा केली पण नंतर साधूची निंदा केली. जोखी म्हणले आताच आले गर्गाचार्य, त्याने येऊन सांगितलं हा भगवंताचा अवतार आहे, फार चांगला होणार आहे, आणि तुम्ही काय सांगताय? त्याने काय काय गर्गन घालचा वर्ग आहे हे शब्द. हवं म्हणे यशोदे तुला माहित नाही त्याला गर्ग पाहून म्हणतात. म्या त्याच्या बोंबीत बोट घातलं कुंभाराच्या चाकावाने गरगर 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 फिरवलं म्हणून त्याचं नाव गर्ग पडलं. सांगा बा असा अपशब्द काढणं चांगले नाही. म्हणून ते म्हणतात एक मनुस्मृती आलेलं आहे जातीवाचक शब्द आणि इंद्रियवाचक. व्यंग असेल एखाद्या इंद्रियाचं तर ते व्यंग्यवाचक शब्द वापरायचं नाही. एखादा इकडे म्हणजे व्यंगवाचक आहे असे व्यंगवाचक शब्द वापरायचे नाही. जातीवाचक एखादा माळी आहे हो माय गोट्या इकडे, ते गोट्या घायला लावलं माळी बुवा म्हणणं, हे असे शब्द वापरायचे नाही धर्मशास्त्रात सांगितलं. म्हणून म्हणतात असे शब्द वापरू नये. एखादा केली बुवा हो तेल गोट्या, गोट्या खाऊन लावलं बाय, कुठे नरकात जाशील बाहेर पाप भरून यायचं. म्हणून तुम्हाला जर देव पाहिजे तर जरा वाणी दुरुस्त करा. पहिले हिचं बरोबर करा, तुम्हाला तरच तुम्हाला देव मिळेल. तुझं भावा आहे देव तर सुद्धा बोलत जाय. तर ह्या सुद्धा गोपाळ तुका म्हणे फार. तुम्हाला जर देव पाहिजे असेल जाता जाता सांगतात बहुत काय लिहिणे ही विनंती, कारण काट्यावर काटा चढायचा रंगात आहे. म्हणजे आता जास्त व्याख्यान करता टाइम नाही, इथे टाइमात संपलं पाहिजे. तर शेवटी सांगतात बहुत काय सांगायचं. तुम्हाला देव पाहिजे काय? परोपकार करा थोडा तरी. आता थोडा तरी याचा अर्थ काय? जास्त केलं तर काय घोर नाही, पण थोडा तर करा. संगत घ्या एखाद्या पंक्तीले. म्हणजे समजा
कुठे सप्ताह आहे पंगत द्यायची, कुठे दान करायचं, कुठे काहीतरी करायचं. आता विद्यार्थी आहेत आळंदीला, त्यांना कपडे घ्यायचे, उगाच इकडे तिकडे पैसे घालतात. काय करतात? खत करतात का? हजारो रुपये लोकांजवळ आहेत, पण त्याचं आता परमार्थाला लावा. किती पैसा असला संसारात काही समाधान नसते. आपल्या हाताने त्याचा विनियोग. आणि पोरही करता कमावून ठेवतात, ते तुमच्या चिरविल ठेवतात की नाही याची गॅरंटी आहे का? अरे बा, दान धर्म करा, आम्हाला खाऊ द्या साधविले. काही दान धर्म करा, देव पाहिजे का तुम्हाला? मग थोडा तरी परोपकार असं म्हणलेले. पुष्कळ त्याच्यावर व्याख्या नाही पाहतात. टाईम संपला, एकदा आवरूनच घेतो. विठोबारक माई फार थोडा तरी परोपकार केला पाहिजे. उपकार ज्याला म्हणतात तो म्हणतात मी थोडा उपकार, काही ठाकला तो केला परोपकार. तुकोबाराला म्हणतात एका धंद्यामध्ये 350 रुपये राहिले होते. मिरची धंदा करत होते ते. बरेच गुळ आणायचे, तिथे विकायचे. कोकणातून मिरच्या आणायच्या, बैलावर अशा प्रकारच्या वाळलेल्या मिरच्या घेऊन आले कोकणातून. बैल असत त्यावेळेला त्या खंडाळ्या घाटातून आणत, आणि म्हणजे इकडून कुलाबा जिल्ह्यातून, आणि इकडे मग विकत ते. त्यांना म्हणतात एका दिवशी 350 रुपयाचा नफा झाला. आणि त्यांच्या वेळेला 15 रुपये 16 रुपये तोळा सोनं होतं. बघा आता किती तोळे सोनं झालं. मग सारे बाजारात सांगू लागले, जिजाबाई आज तर तू पिवळीच होता म्हणे. बापा 2-3 किलो सोनं आणते तू नवरा, आता तू अंगावर घे ना. आज तर लाटरीच खुलली तुमची, खूपच नफा आला तुम्हाला. आम्ही तिथल्या तिथे घेतलं ना 10-5 पैशाचा नफा भेटला आम्हाला. आणि तुमचं मालकाने ते कोकणातून आणल्या मिरच्या, त्यामुळे त्यांना चांगला नफा राहिला. जिजाबाई वाटत पाहत होती. महाराजांचे ते पैसे घेतले, हे मोजून ठेवले, आंघोळीला गेले. आणि जात असताना त्यांच्या पुढे एक भटजी होता. त्याच्या मानीला असं काळ होत. आंघोळ करून आला होता, गळ्यात जानवं दिसलं. काय बाबा तुमच्या मानीले काय गचकरण झालं का? नाही हो. काय ते इसबगोल आहे का? नाही हो. मग तुम्हाला दिसत नाही म्हणतो रोयला. म्हणजे अहो एका सावकाराचा आमच्यावर कर्ज आहे, त्यानं तो रोयला ठेवला मावर नांगर घालून म्हणे जनता पार्टीचा. नांगर माया गळ्यात आहे. तो नांगर म्हणजे मी काम करतो तरी तो नांगर गळ्यात असते, आणि गळ्यात नांगर घेऊन मला सर ते काम करावं लागते. आणि जे काही मिळवतो रुपया ठाणे अर्धे त्या सावकाराचे फेडायचे, अर्धे पोटानं खातो. आता ते कर्ज फिटत नाही तर तो नांगर काही गळ्यातला निघत नाही. मग त्या नांगराचा चोय पडला बा खांद्याले. चला बरं तुमच्या सावकाराकडे गेले. का यांचे किती रुपये राहिले तुम्ही भरता काय? दाखवा तुमचा पुढचा कागद, दाखवा तुमचे ते कसं काय खर्च होते. पाहिलं सारे म्हणजे व्याजा मुद्द्या याच्या सहित सर्व पाहिलं, हिशोब केला. 350 रुपये आहे त्याचे. त्याच्याकडे फिरले, देता का तुम्ही? असं का? हा ना ते कागदेकडे पहिले द्या. आणि ते त्यांनी काय केलं, धन 350 रुपये मोजून दिले तुकाराम महाराजांच्या. आले का तुझे? हा. ढर कागद फाडले आणि पेटून दिले. जा घरची वागली. 350 रुपये नफा आला. आणि बुवानं घरी 10 पैसे नेले नाही. याला म्हणतात तुकाराम फार नुसते तोंडाने सांगत नव्हते ते. आम्ही तोंडाने सांगतो, करत काहीच नाही. तुम्ही करा. हा करावी तातडी परमार्थाची, म्हणजे श्रोत्याने, बुवानं नवा. म्हणजे अशा प्रकारचं महाराज करतही होते. असं ते म्हणतात वदविषयी त्याचे आणि अनुभवा असतो. म्हणून ते तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार असं वर्णन आहे. सोलापूरच्या गॅझेट मध्ये वर्णन आहे की तुकाराम महाराजाने इंद्रायणीची भिंत बांधली. त्यांना असा नफा लावता नाही. एका नारळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मोहरा पाठवून दिल्या होत्या.
कोणीतरी वाहिल्या होत्या गुप्त आणि ते नारळ तुकाराम महाराजाकडे आलं. ते नारळ त्याने एका ब्राह्मणाला दिलं, त्यांचे फेकून दिलं, अभंगही फेकून दिले, निघून गेला. मग त्या नारळातल्या मोहरा आपण भटजीला दान दिल्या, आता वापरायच्या कशा म्हणून ते न्यायाश्रमाची भिंत बांधली. असं म्हणतात ही इंद्रायणीची धार समाधी उकरून नेत होती. न्यायाश्रमाची संजीव समाधी आहे, आता वाहून जाईल, काय करावं. पण तुकाराम महाराजांना गॅजेट मध्ये लिखाण येतं की ते संपूर्ण भिंत इंद्रायणीची बांधली. म्हणजे समाधीला म्हणजे धोका लागू नये हा तेवढा परोपकार केला. म्हणजे ते एक आहे. आणखीन एक अशा प्रकारचं त्यांना शेत घेतला होता, असं राखणाला त्याच्यातही नफा आला होता. देवाचे देऊळ होते जे भंगिले, देवाचे देवाईल होते जे भंगले, म्हणजे देऊळ बांधलं. म्हणजे विठ्ठल रखमाईचं मंदिर तुकाराम महाराजांनी आपल्या पैशानं बांधलं. पा म्हणजे असे परोपकार केले. काही ठाकला तो केला परोपकार. म्हणून ते म्हणतात तुका म्हणे फार देव पाहिजे काय, परोपकार करत जा जरा. तुका म्हणे फार तुम्ही परोपकार तर नाही पण अशा छात्या आचरून ठेवतात. अंदर गेला की त्याच्या बापाची मोटर झाली, साधूले बसू देत नाही तो. आणि तिकडे तुझा दुसरा हाती त्याचा गोंजा थक्या तो घरून निघेल ते जागा आमची आहे. काय सगळा परोपकार काही शिक नाही. थोडी शिट असतात लेखाचे. मधात पोरगा निघून हा तिकून बायको इकून हा वाघ म्हणतात आणि आपण तन बाईताला भारतात तर लेखाला कदर येत नाही. भोसवंच्या पोरगा म्हणजे राज त्याचं तिकीट घालायला काही काढायला नसते लेखाचं. काही लेखा खारे तुला घरी काही सरकारची एसटीत बसू देत नाही. साल्यात तुला बाकड्यावर बसू देते घरी. म्हणजे काही परोपकार काही तुम्हाला आहे काही परोपकार संपला सर्व. पण तुका म्हणे जीव तसा वाट्यावर पडला नाही. परोपकार करा काहीतरी, थोडा तरी परोपकार. ज्ञानेश्वरी माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली राजमाऊली ज्ञानेश्वर म्हणा चाल आता काय म्हणायचं संपलं कीर्तन. म्हणा चाल आता काय म्हणायचं सहा ते काय होती मात्र. हा त्यांचा कसा कंठा आहे. बसा बसा 2 मिनिटांनी काही होत नाही. बसा 2 मिनिटं.
आणखीन लावते. एकाला म्हटलं फोडतील चांगले कार्यक्रम आनंद भावा हे देवे